जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील आतापर्यंत आपण 5 खंडाचं वाचन केलेलं आहे आणि आजपासून आपला जो आहे तो 6वा खंड चालू होतोय. या 6व्या खंडामध्ये त्यांचे आश्रयदाते आपण बघणार आहोत. राजा बिंबिसार जो होता तर त्याचं दान सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. राजा बिंबिसार जो होता तर तो फक्त बुद्धांचा अनुगामीच नव्हता, तर तो अत्यंत श्रद्धावान होता आणि धम्माचा प्रमुख आधार सुद्धा तो होता. जेव्हा बिंबिसार गृहस्थ उपासक झाला त्यावेळी त्याने बुद्धांना एक विचारणा केली की उद्या माझ्याकडे तथागत संपूर्ण भिक्खू संघासहित भोजनासाठी येतील का आणि माझं हे जे निमंत्रण आहे तर ते स्वीकारतील का. तर त्यावेळी बुद्धांचं जे होतं तर ते मौन असायचं आणि मग त्यांनी मुकसंमती दिली. त्यावेळी बुद्ध जे होते ते मुकसंमती द्यायचे, तर त्या पद्धतीने त्यांनी मुकसंमती दिली. आणि मग बिंबिसाराच्या लक्षात आलं की तथागतांनी आपण जे त्यांना निमंत्रण दिलेलं आहे ते स्वीकारलं आहे. त्यावेळी बिंबिसार आपल्या जागेवरून उठला, त्याने तथागतांना वंदन केलं आणि त्याने तथागतांना प्रदक्षिणा घातल्या आणि मग तो तिथून निघाला. आणि मग रात्र संपल्यानंतर राजा बिंबिसाराने जेवणाची यथायोग्य अशी छानपैकी व्यवस्था केली आणि मग नियोजित वेळी त्याने तथागतांना निरोप पाठवला की भोजनाची वेळ पण झालेली आहे आणि भोजन करण्यासाठी तयार पण आहे, तर तुम्ही यावं आणि ते ग्रहण करावं. आणि मग मध्यान्नाच्या आधी तथागतांनी आपलं चिवर जे होतं ते परिधान केलं. हातामध्ये त्यांनी भिक्षा पात्र घेतलं आणि त्यांचे जे भिक्खू संघ होते त्यांच्यासहित ते तिकडे राजगृहाकडे निघाले. त्यांच्याबरोबर जे भिक्खू संघ होते तर ते आधी जटिल होते. आणि मग तथागत राजा बिंबिसाराने राजप्रसादामध्ये ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर ते भिक्खू संघासहित त्यांनी आपलं प्रत्येकाने आसन ग्रहण केलं. आणि मग तिथे राजा बिंबिसाराने तथागतांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या भिक्खू संघाला छानपैकी असं जेवण दिलं. बिंबिसाराने स्वतःच्या हाताने तिथे जेवण वाढलं. जेवण झाल्यानंतर तथागत आपले तिथे बसलेले होते, त्याच्या शेजारी राजा बिंबिसार जाऊन बसला. आणि मग तथागतांजवळ जाऊन बसल्यानंतर राजा बिंबिसार विचार करत होता की तथागतांना निवासासाठी कुठली जागा द्यावी जी नगरापासून खूप लांबही नसावी किंवा खूप जवळही नसावी आणि ती जाण्या येण्यासाठी ही योग्य अशी असावी की तिथे सर्व लोकांना तथागतांच्या दर्शनाचा लाभ घेता यावा आणि सर्व जे जनसामान्य आहे त्यांच्या सर्वांच्या सोयीची ती जागा असावी. तिथे दिवसा किंवा रात्री गडबड गोंधळ नसावा, गजबजाट नसावा, शांतता असावी, निवांतपणा असावा आणि तिथे माणसांची वर्दळ नसावी, तिथे एकांत असावा आणि ही जागा निवृत्त वासास योग्य अशी असावी. या पद्धतीचा तो विचार करत होता. आणि मग त्यावेळी राजा बिंबिसाराच्या लक्षात आलं की माझ्याकडे वेळुवन आहे, ते माझं खूप प्रिय आहे आणि ते नगरापासून खूप लांबही नाही आणि खूप जवळही नाही आणि ते सर्वांच्या जाण्या येण्या योग्य आहे, कुणालाही काही अडचण होणार नाही तिथे जायला. आणि मग हे वेळुवन मी जर भिक्खू संघासहित तथागतांना जर दान केलं तर. आणि मग राजाने जलाने भरलेला एक सुवर्ण कुंभ म्हणजे सोन्याचा एक असा कुंभ त्याने हातामध्ये घेतला. त्याचा हेतू बुद्धाच्या हातात जलसंवर्पण करून प्रमुखपदी तथागत आहे त्या भिक्खू संघाला मी माझं वेळुवन, माझे प्रिय उद्यान दान देत आहे. तथागतांनी ह्या दानाचा स्वीकार करावा. तथागतांनी त्यानंतर राजाला धम्मोपदेश दिला. राजा तो धम्मोपदेश श्रवण करून उल्हासित झाला, उत्साहित झाला, प्रमोदित झाला, तो प्रसन्न पावला. मग त्यानंतर तथागतांनी आपलं आसन होतं तर ते सोडलं आणि तथागत तिथून प्रस्थान करते झाले. आणि त्या प्रसंगी जेव्हा धम्मोपदेश दिला त्यावेळी तथागत त्या जे भिक्खू होते तर त्यांना ते बोलले की हे भिक्खूंनो, या उद्यानाचं दान स्वीकारण्यासाठी मी तुम्हाला अनुमती देतो आहे. आणि या पद्धतीचं राजा बिंबिसाराचं दान मग स्वीकारलं गेलं. पुढे आपण बघणार आहोत की अनाथपिंडकाचं दान. दीक्षित झाल्यानंतर एकदा अनाथपिंडक हा तथागतांकडे गेला आणि त्यांच्या उजव्या हाताला तो जाऊन बसला. आणि तिथे जाऊन बसल्यानंतर तो तथागतांना म्हणाला की तथागत, तुम्हाला माहित आहे की मी श्रावस्ती नगरीमध्ये राहतो आहे. ती नगरी धनधान्यांनी संपन्न आहे, तिथे शांती वास करत आहे, तेथे राजा प्रसंजित राज्य करतो आहे आणि मी तिथे एका विहाराची स्थापना करू इच्छितो. आणि मी आपणाला प्रार्थना करतो की मी आपल्या करुणेला आवाहन करतो की आपण श्रावस्तीला यावे आणि माझ्याकडून हे दान स्वीकारावे. आणि मग तथागतांनी मौन राहूनच संमती दिली. तथागतांनी मौन राहूनच दानही स्वीकारले आणि त्यामध्ये अनुकूलता त्यांनी दर्शवली. आणि मग
अनाथ पिंडक हा निराधारांचा राखा होता, तो अनाथांचा आश्रयदाता होता. तो जेव्हा स्वगृही निघाला त्यावेळी एका ठिकाणी त्याला हरित वृक्ष म्हणजे खूप सारे वृक्ष होते त्या वनामध्ये. तिथं खूप वृक्षवटिका होती, तिथे निर्मल असं जलांचे असे स्त्रोत जागोजागी होते. आणि हे जे होतं तर ते राजपुत्र जेताचं ते उद्यान त्याला दृष्टीमध्ये पडलं आणि त्याने विचार केला की तथागतांना मी हे उद्यान का दान देऊ नये. आणि मग म्हणून तो राजपुत्राकडे गेला आणि त्याने ते उद्यान विकत घेण्याचं त्याने तिथे व्यक्त केली. परंतु राजपुत्राला ते उद्यान विकायचं नव्हतं. पण अनाथ पिंडकाने खूप विनवण्या केल्या आणि त्यावेळी मग तो राजपुत्र म्हणाला की ठीक आहे, परंतु तू जर हे जे उद्यान आहे तर ते पूर्णपणे सुवर्ण मुद्रांनी भरून टाकायचं आहे, एकही जागा अशी मोकळी सोडायची नाही. जर तू असं करू शकलास तर हे उद्यान मी तुला देईन, कारण हेच या उद्यानाचं मोल असेल. आणि मग अनाथ पिंडक तयारीला लागला. तो सुवर्ण मुद्राने ते संपूर्ण जे वन होतं ते आच्छादायला त्याने सुरुवात केली. त्यावेळी परत एकदा तो राजपुत्र म्हणाला की तू कशाला ते कष्ट घेतोय, कारण मला हे खरं तर विकायचंच नाहीये. आणि मग त्या दोघांमध्ये तो वाद तयार झाला, कारण अनाथ पिंडकाला ते घ्यायचंच होतं ते उद्यान जे होतं आणि राजपुत्र ते विकायला तयार नव्हता. आणि मग ते प्रकरण इतकं वाढलं की ते न्यायालयामध्ये गेले. त्या दरम्यानच्या काळामध्ये बाहेर समुदायामध्ये जे जनसमुदाय होता त्यांच्यामध्ये या वादाची चर्चा चालू होती. आणि मग राजपुत्राच्या कानी पण त्या अनाथ पिंडकाची जी संपन्नता होती, त्याची धम्मप्रवणता, त्याची श्रद्धा, त्याची एकनिष्ठता या बाबी आल्या. म्हणून त्याने त्या योजनेची चौकशी केली. तथागताचे नाव ऐकल्यावर ही भूमी तथागतांच्या विहारासाठी उपयोगात येणार हे पण त्याने ऐकलं. आणि मग राजपुत्रही त्या पुण्यकर्मामध्ये मलाही सहभागी व्हायची इच्छा आहे असं त्याने सांगितलं तिथे. आणि मग त्या राजपुत्राने जेवढ्या सुवर्ण मुद्रा होत्या त्यातल्या अर्ध्या फक्त सुवर्ण मुद्रा ते त्यांनी घेतल्या आणि त्याने सांगितलं की ही भूमी आजपासून तुझी आहे, परंतु त्याच्यावरची जी वृक्षराजी म्हणजे त्याच्यावरती जे झाडं वाढलेले आहे, जी हिरवळ आहे, ही संपूर्ण माझी आहे. म्हणजे भूमी जरी तू तथागतांना दान दिलीस, परंतु ही वृक्षराजी मी तथागतांना दान देणार आहे. आणि मग विहाराचा शिलान्यास झाल्यानंतर तथागतांच्या निर्देशानुसार प्रमाणबद्ध असं भव्य विहार बांधण्याचा प्रारंभ झाला. अनुरूप अशा शिल्पकृतींनी त्या विहाराला अलंकृत करण्यात आलं. हे विहार जेतवन म्हणून ख्यात झालं. म्हणजे आपण आता जे बघतो जेतवन, तर ते जेतवन जे आहे तर ते त्यावेळी या पद्धतीने त्याचा बांधण्यात आलं. अनाथांच्या सख्याने तथागतांना श्रावस्तीला आमंत्रित केलं आणि दान स्वीकारण्याची प्रार्थना केली. तथागत कपिलवस्तूहून श्रावस्तीकडे निघाले. तथागत जेतवनात प्रवेश करते झाले तेव्हा अनाथ पिंडकाने पुष्पवृष्टी केली. त्याने सुगंधी धूप जाळला आणि दानाचे प्रतीक म्हणून सुवर्ण कुंभातून तथागतांच्या हातावरती उदक सोडले. त्यानंतर तो म्हणाला, मी हे विहार जे आहे अखिल जगतातील भिक्खू संघांसाठी तथागतांना दान देत आहे. तथागतांनी हे दान स्वीकारले आणि ते म्हणाले की सर्व अमंगलांचा नाश हो आणि या दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो. अनाथ पिंडक हा तथागतांच्या 80 प्रमुख उपासकांपैकी एक होता. त्याला प्रमुख दानदाता असं नाव दिलेलं होतं. त्यातच आपण जीवकाचे दान बघणार आहोत. जेव्हा तथागत राजगृहामध्ये वास्तव्याला होते तेव्हा जीवक वैद्य जो होता तर तो तथागतांच्या दर्शनासाठी दिवसातून 2 वेळा जात होता. आणि मग जीवकाला असे वाटले की राजा बिंबिसाराने जे तथागतांना दान दिलेले आहे वेळुवन हे खूप लांब आहे, तर माझ्याकडे जे आम्रवन नावाचं एक उद्यान आहे ते उद्यान हे माझ्या निवासस्थानाच्या जवळच आहे. आणि मग त्याने असा विचार केला की या उद्यानाजवळच मी एखादं विहार बांधावं आणि ते तथागतांना दान द्यावं. आणि मग त्या पद्धतीने तो तथागतांकडे गेला आणि त्याने जे त्याच्या मनामध्ये होतं दान देण्यासंबंधी ते त्याने तथागतांना सांगितलं. आणि मग तथागतांनी मौन राहूनच संमती दिली. तथागतांनी त्याचे दान स्वीकारले. पुढे आपण आम्रपालीचं दान बघणार आहोत. त्यावेळी तथागत जे होते तर नादिका येथे ते वास्तव्याला होते आणि त्यांना असं वाटत होतं की आता आपण ही जागा थोडीशी बदलावी, परिवर्तन तिच्यामध्ये करावं अशी त्यांना इच्छा झाली होती. ते आनंदाला उद्देशून म्हणाले की आनंद आपण वैशालीकडे जाऊ, आपण तिकडे आता प्रस्थान करू. आणि मग आनंद म्हणाला की ठीक आहे तथागत, तुम्ही जसे म्हणाल तसे. आणि मग तो तयारीला लागला. त्यानंतर तथागत आपला जो मोठा भिक्खू संघ होता त्यांच्यासोबत तथागत तिथून त्यांनी प्रस्थान केलं आणि ते वैशालीकडे निघाले. वैशालीमध्ये आम्रपालीचं उद्यान होतं तर तिथे ते थांबले होते.
आम्रपाली ही एक गणिका होती आणि तिला हे समजलं की माझ्या आम्रवनामध्ये तथागत थांबलेले आहेत. आणि मग तिने काय केलं की आपले जे रथ होते ते रथ तिने तयार केले आणि त्या रथामध्ये ती बसली. तिच्या ज्या सेविका होत्या त्याही रथावरती आरूढ झाल्या आणि मग जिथपर्यंत रथ जात होता तिथपर्यंत ती रथामध्ये गेली आणि तिथून पुढे ती पायीच गेली. तिथे ती पोहोचल्यानंतर तिने तथागतांप्रती आदर व्यक्त केला आणि मग ती तथागतांशेजारी जाऊन बसली. ती तिथे बसलेली असतानाच तथागतांनी तिला धम्म प्रवचन ऐकवलं आणि ते प्रवचन झाल्यानंतर ती तथागतांना उद्देशून म्हणाली की उद्या तथागतांनी भिक्खू संघासहित माझ्या निवासस्थानी भोजनासाठी यावे आणि ते ग्रहण करावे आणि मला सन्मानित करावे. तथागतांनी मौन राहूनच तिच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. जेव्हा आम्रपाली आणि तिच्या अनुचरांनी पाहिलं की तथागतांनी तिचं निमंत्रण स्वीकारलं आहे तेव्हा ते तिथून उठले आणि तिने तथागतांना वंदन केले, तथागतांना प्रदक्षिणा घातली आणि तिने तथागतांचा निरोप घेतला. आणि मग त्यानंतर जे लिच्छवी तिथे होते वैशालीचे, तर त्यांना हे समजलं की वैशालीमध्ये तथागत आले असून ते आम्रपालीच्या उद्यानामध्ये वास्तव्याला आहे. त्यांनी बुद्धाला आपल्या निवासी भोजनाचं आमंत्रण द्यावंसं वाटत होतं. त्यापैकी प्रत्येक जण एकेका रथात आरूढ झाला आणि ते अशा रथांच्या समूहाने वैशालीवरून तेही निघाले. इकडून लिच्छवी निघाले आणि तिकडून आम्रपाली परत येत होती. ते दोघंही एकाच रस्त्याने जात होते. आम्रपाली परत जात होती आणि लिच्छवी तथागतांकडे जात होते. आणि त्यावेळी ती जी आम्रपाली होती तर तिचे रथाला जे चाकं होते तर ते एकमेकांना घासत होते आणि तरीही ती आपला रथ हाकत होती. तेव्हा ती लिच्छवी त्या गणिकेला आम्रपालीला संबोधित झाले. आम्रपाली, असे काय विशेष आहे की तू आमच्या रथाला रथ घासून हाकते आहेस? तर ती म्हणाली की स्वामींनो, मी नुकतंच आता तथागतांना आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्या भिक्खू संघाला माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे असं आम्रपालीने त्यांना सांगितलं. मग ते लिच्छवी म्हणाले की आम्रपाली, तू एक काम कर, तुझे निमंत्रण त्यांना दिलेलं आहे तर ते तू निमंत्रण आम्हाला दे, आम्ही त्या बदल्यात तुला 1,00,000 सोन्याच्या मुद्रा देऊ. त्यावरती ती म्हणाली की ही वैशाली नगरी जरी तुम्ही मला दिली तरीही मी ते करू शकत नाही. आणि मग ते लिच्छवी जे होते तर मग ते हात चोळतच राहिले. ते म्हणाले की या आम्रपालीने आम्हाला पराजित केलेले आहे. मग ते आम्रपालीच्या त्या आम्रवनाकडे निघाले आणि त्यांना माहिती होतं की तथागतांनी आधीच एक आमंत्रण स्वीकारलेलं आहे. कदाचित ते आपल्याला आता स्वीकार करणार नाही, परंतु तरीही त्यांना आशा होती की तथागत कदाचित पुनर्विचार करतील आणि म्हणून ते तथागतांकडे गेले. तथागतांनी लिच्छवीला येताना पाहिलं तर ते दुरूनच पाहत होते त्यांच्याकडे आणि ते भिक्खूंना उद्देशून म्हणाले की ज्यांनी कधी देव पाहिले नसतील त्यांनी या लिच्छवी समूहाकडे बघावं, त्यांनी या लिच्छवी समूहाचे अवलोकन करावं, त्यांनी या लिच्छवी समूहाची तुलना करावी, त्यांनी लिच्छवी समूहाकडे पाहून दिव्य लोकीच्या देवतांविषयी अनुमान करावे. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत ते रथाने आले. त्यानंतर ते रथातून उतरले. त्यानंतर ते पायीच येथे तथागत होता तेथे गेले आणि तथागतांप्रती आदर त्यांनी प्रदर्शित करीत ते त्यांच्या जवळ जाऊन आसनस्थ झाले. त्यानंतर ते तथागतांना उद्देशून कथन करते झाले की तथागतांनी आपल्या भिक्खू संघासहित उदयिका आमच्या निवासी भोजनाला यावं. तथागतांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करावा आणि आम्हाला सन्मानित करावं. तर लिच्छवींनो, उद्याचं भोजन मी आम्रपालीकडे घेणार आहे आणि त्याबद्दल मी तिला वचन दिलेलं आहे. तथागतांचा प्रतिसाद मिळाला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण अपयशी ठरलो आहे. लिच्छवींना याची जाणीव झाली आणि मग त्यांनी तथागतांच्या वचनाचे अनुमोदन केलं. त्यांनी तथागतांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि ते आपल्या आसनावरून उठले. त्यांनी तथागतांना वंदन केलं, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि मग त्यांनी तथागतांचा निरोप घेतला. जेव्हा रात्र सरत होती तेव्हा आम्रपालीने त्या गणिकेने प्रसादी खिरीचे उत्तम भोजन हे तयार केलं आणि तथागतांना भोजनाचा वेळ झाल्याचं सूचित केलं आणि ती म्हणाली की तथागत, भोजनाचा वेळ झालेला आहे, तुम्ही आता भोजन ग्रहण करावं. तथागतांनी प्रातसमयी आपलं चिवर वस्त्र धारण केलं. त्यांनी आपले चिवर पात्र हातामध्ये घेतले आणि ते भिक्खू संघासहित आम्रपालीच्या प्रसादी म्हणजे आम्रपाली जिथे राहत होती तिथे गेले आणि तिथे गेल्यावरती त्यांच्यासाठी जे आसन तिने मांडलेलं होतं त्याच्यावरती ते बसले. बाकीचे जे भिक्खूगण होते तेही त्यांच्या आसनावरती जाऊन बसले. तिने छान जसं जे उत्तम भोजन केलेलं होतं खिरीचं ते तिने तथागतांना आणि इतर सर्व भिक्खू संघाला तिने स्वतःच्या हाताने वाढलं आणि मग जेवण संपल्यानंतर ती
तथागतांच्या जवळ जाऊन बसली आणि मग ती तथागतांना म्हणाली की हे तथागता, मी माझं उद्यान जे आहे तर मी ते तुम्हाला दान देऊ इच्छिते. आणि मग तथागतांनी तिचं जे दान होतं तर ते स्वीकारलं, तिला धम्मोपदेश दिला आणि त्यानंतर आम्रपालीचा निरोप घेऊन तथागत निघाले. पुढे आपण विशाखेचे औदार्य हे बघणार आहोत. विशाखा ही श्रावस्तीची एक धनसंपन्न महिला होती आणि तिचे जे पुत्र पौत्र किंवा मुली यांची मोठी संख्या तिच्याकडे होती. तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला असताना विशाखा तथागत जिथे वास्तव्याला होते तेथे गेली आणि तिने तथागतांना आपल्या निवासी येऊन भोजनाचं तिने निमंत्रण दिलं. तथागतांनी ते निमंत्रण स्वीकारलं. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी प्रात समयपर्यंत घोर वर्षा म्हणजे खूप पाऊस चालू होता त्या दिवशी. आणि मग भिक्खूंनी आपले जे वस्त्र होते तर ती कोरडी राहावी म्हणून त्यांनी ती उतरून ठेवली आणि पावसाचे पाणी त्यांच्या अंगावरती पडत होते. दुसऱ्या दिवशी तथागतांनी आपलं भोजन जे होतं ते समाप्त केल्यावर ती तथागतांनिकट आसनस्थ झाली आणि ती म्हणाली की तथागत, मी आपल्याकडे 8 वर मागणार आहे. त्यावर तथागत उत्तरले की हे विशाखा, वर काय आहे हे जाणून घेतल्याखेरीज तथागत कधीही वर देत नाही. तर ती म्हणाली की तथागता, मी जे वर मागणार आहे तर ते योग्य आहेत, त्यात आपत्ती करण्यासारखं काहीही नाहीये. वर मागण्याची अनुमती मिळाल्यावर विशाखा वदली, तथागता, माझी अशी इच्छा आहे की जोपर्यंत मी जीवन आहे तर जीवनपर्यंत वर्षा ऋतूमध्ये भिक्खू संघाला चिवर दान करावे, येणाऱ्या भिक्खूंना अन्नदान करावे, रुग्ण भिक्खूंना औषध दान करावे आणि भिक्खू संघांना निरंतर खीर दान करावी आणि भिक्खुनींना त्या भगिनींना स्नानासाठी योग्य असे वस्त्रे मी दान करावी. त्यावरती तथागत म्हणाले, परंतु हे विशाखा, तथागताला हे 8 वर मागण्याचे काय कारण आहे, त्याचे प्रयोजन काय? तथागत तिला विचारते झाले आणि विशाखा उत्तरली, हे तथागता, मी माझ्या गृहसेविकेला आज्ञा केली की तिने जावे आणि भोजन सिद्ध झाले आहे म्हणजे भोजन तयार झाले आहे असे भिक्खू संघाला सांगावे. ती तिथे गेली, परंतु पावसाचं पाणी पडत होतं आणि भिक्खू जे होते तर ते आपले वस्त्र उतरवत होते. ते तिने बघितले. तिला असे वाटले की हे नग्न साधू तर नाही ना. ती माझ्याकडे आली आणि मग मी तिला पुन्हा एकदा पाठवले की परत एकदा तू त्यांना बोलवून आण, त्यांच्याकडे जा. तर हे तथागता, नग्नता असूचित आहे. नग्नता ही चित्त विचलित करते. हीच घटना हे तथागता मला प्रेरित करते की मी माझ्या जीवनपर्यंत जो वर्षा ऋतू आहे या वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंना योग्य अशी वस्त्रे दान करेल. आणि माझ्या दुसऱ्या इच्छेबद्दल बोलायचं तर येणारे भिक्खू जे आहे तर ते मार्गाचं त्यांना ज्ञान नसतं, आपण कुठे जात आहोत या मार्गाचं त्यांना ज्ञान नसतं आणि आपल्याला भिक्षा कोठे भेटेल किंवा आपल्याला दान कोठे भेटेल याचंही त्यांना ज्ञान नसतं. ते भिक्षा कोठे मिळेल याच विवंचनेमध्ये असतात. त्यामुळे तथागत, येणाऱ्या भिक्खूंना मी जीवनपर्यंत अन्नदान करावे अशी माझी इच्छा आहे. आणि तिसरं, हे तथागत, बाहेर जाणारा भिक्खू भिक्षाटन करताना कदाचित मागे राहून जाण्याची शक्यता आहे किंवा इच्छित स्थळी उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवासभर तो चिंतेत असतो आणि मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. चौथे, हे तथागत, रुग्ण भिक्खूला जर योग्य भोजन मिळाले नाही तर त्याची रुग्णता वाढते आणि त्यातच त्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि पाचवं, हे तथागता, जे भिक्खू रुग्ण भिक्खूंची सेवा करतात तर ते भिक्षाटनाच्या संधीला मुकतात. सहावे, हे तथागता, रुग्ण भिक्खूला योग्य औषध मिळाली नाही तर त्यांची रुग्णता वाढते, कदाचित त्याचाही मृत्यू होतो त्यामध्ये. आणि सातवे, हे तथागता, मी असे ऐकले आहे की तथागतांनी खिरीची प्रशंसा केली आहे, कारण या अन्न सेवनाने बुद्धी तल्लक होते, क्षुधा आणि तृष्णा शांत पावतात. स्वस्थ माणसाकरिता हे पूर्ण अन्न आहे तर रुग्ण माणसाकरिता हे औषध आहे. त्यामुळे माझं संपूर्ण जीवनपर्यंत मी भिक्खू संघाला निरंतर खीर पुरवावी अशी माझी इच्छा आहे. आणि शेवटी, हे तथागता, भिक्खूनी गणिकांसोबत अचिरावती नदीला त्याच घटकावर नग्न स्नान करतात. त्या गणिका त्या भिक्खुनींची निंदा करतात आणि असे म्हणतात की या यौवनावस्थेत तुमच्या ब्रह्मचर्याचा काय अर्थ आहे, तेव्हा तुम्ही वृद्ध व्हाल तेव्हा ब्रह्मचर्य पाळावे, त्याप्रमाणे तुम्ही दोन्हींकडून सुखी व्हाल. हे तथागता, महिलांकरता नग्नता अशुचित आहे, अपमानास्पद आहे, चित्त विचलित करणारी आहे. हे तथागता, हे वर मागताना ही परिस्थिती माझ्या दृष्टी समोर आहे. तथागत वदले की हे विशाखा, तथागताकडून हे 8 वर मागताना तुझ्या दृष्टीने तू स्वतःसाठी कोणत्या लाभाची अपेक्षा करते आहेस? विशाखा उत्तरली की वर्षा ऋतूत विविध ठिकाणी वर्षावास केल्यानंतर हे तथागता
भिक्खू तथागतांच्या भेटीसाठी श्रावस्ती येथे येतील आणि अशा प्रकारे भेटीस आल्यानंतर ते सूचनेस्तव असे सांगतील आणि विचारतील की अमुक तमुक भिक्खूचे निधन झाले आहे, आता त्याला काय गती मिळेल. आणि तथागता त्याची जशी गती असेल तसे कथन करेल. त्याला धम्मग्रहणाचे फळ प्राप्त झाले आहे, त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे, त्याला अर्हत पद प्राप्त झाले आहे आदी. आणि मी त्यांच्याजवळ जाऊन विचारणा करेन की हा संबंधित भिक्खू श्रावस्ती येथे वास्तव्याला होता काय. आणि होकार मिळाल्यास मी या निष्कर्षाप्रत येईन की निश्चितच या भिक्खूला वर्षावासासाठी चिवर प्राप्त झाले असतील किंवा त्याला येणाऱ्या भिक्खूंसाठी असलेले अन्नदान मिळाले असेल किंवा रुग्ण भिक्खूसाठी असलेले अन्नदान त्याला प्राप्त झालेले असेल आणि रुग्ण भिक्खूच्या शुश्रूषेत असणाऱ्या भिक्खूसाठी असलेले अन्नदान त्याला ग्रहण केले असेल आणि त्याला रुग्ण भिक्खूस्तव उपलब्ध असलेली औषध उपचार प्राप्त झाला असेल आणि त्याला निरंतर प्रयाचित खीर भोजन प्राप्त झाले असेल आणि मग मी प्रसन्नता पावेन. मी प्रसन्नतेने मी आनंदित होईन. या आनंदात मला चित्त शांती लाभेल. अशा चित्त शांतीचा लाभ झाल्यावर मला सुखकर तृप्तीची अनुभूती होईल आणि या अनुभूतीने माझे चित्त शांतता पावेल. हे एक प्रकारे माझ्याकरिता नैतिक सामर्थ्य किंवा सप्त संबोधीचा लाभ प्राप्त केल्यासारखे होईल. हे तथागतांना हे 8 वर मागताना माझ्या दृष्टीने माझ्यासाठी हे लाभ अपेक्षित होते. त्यानंतर तथागत म्हणाले, विशाखा, हे उत्तम आहे, हे उत्तम आहे. अशा लाभाच्या अपेक्षेने तू तथागतांकडे हे 8 वर मागितलेस ते उत्तम आहेत. सत्प्राप्ती दान करणे म्हणजे उत्तम भूमीत उत्तम बीज पेरल्यासारखे आहे. त्यामुळे अमाप फळ प्राप्ती होते. परंतु अजूनही जे तृष्णेच्या वशीभूत आहेत त्यांना दान म्हणजे न पिकणाऱ्या भूमीत बीज पेरल्यासारखे आहे. असे दान स्वीकारणारे ही तृष्णा गुणवृद्धीला मार्ग अवरूढ करते. त्यानंतर तथागताने या शब्दात विशाखेचे पुण्यानुमोदन केले. शील संपन्न उपासिका श्रद्धायुक्त चित्ताने लोभरहित होऊन जे काही दान देते तेव्हा तिचे दान हे दिव्य दान होय. हे दान दुःखाच्या विनाशाचे आणि सुखाच्या प्राप्तीचे निमित्त होय. अपवित्रता रहित कलंकरहित मार्गाने जीवन क्रमणा करीत असताना ती सुखी जीवनाला प्राप्त होईल. ती कुशल कर्म करण्याची अभिलाषा असल्याने ती सुखी होईल. तिला दान देण्यातच आनंद प्राप्त होतो. विशाखाने पूर्ववनातील पूर्वराम विहार संघाला दान केले आणि उपासिकांची शुभाकांक्षी होण्याचा प्रथम मान तिला लाभला होता.